आज होणार पैसे वाटप, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 18वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्रितरित्या जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि आजपासून याचं वाटप देखील सुरू होणार आहे. आज ठीक 5 वाजता 17 जिल्ह्यामध्ये आणि 5 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते जमा करण्यात येणार आहेत. चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट. चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहिणीमध्ये आता आनंद उत्सव जो तो नक्कीच साजरा होणार आहे, कारण की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट 3,000 रुपयेचं रक्कम जी आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे बहिणी अक्षरशः आनंदाने नाचू लागलेल्या आहेत आणि त्याचं कारण म्हणजे मित्रांनो 2 महिन्याचेही हप्ते जे आहे ते एकत्रितपणे जमा झाल्यामुळे बहिणींना आनंद उत्सव जो आहे तो साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तुमच्या खात्यामध्ये पैसे कशा पद्धतीने येणार आहेत, आज किंवा उद्या किती तारखेला कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्याच्या संदर्भाची संपूर्ण अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये थेट वितरण जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी वितरण करण्यास सुरुवात जी आहे ती केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मुख्यमंत्री स्वतः लाडकी बहिणीचे हप्त्याचं वितरण जे आहे ते करत आहेत. सर्व लाडक्या बहिणीच्या थेट खात्यामध्ये याचा लाभ तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. 1,500 अधिक 1,500 असे मिळून एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे, कारण की लाडकी बहिणीच्या संदर्भात डिसेंबरचे पैसेसुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय तर नोव्हेंबर अधिक डिसेंबर 2 महिन्याचा निधी जो आहे तो एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी सर्वात धमाकेदार व जबरदस्त गिफ्ट असणार आहे मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल बोनस. तुम्हाला माहिती असेल मकर संक्रांती आता 10 ते 12 दिवसावर आलेली आहे आणि या कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या सर्व लाडक्या बहिणीसाठी मोठा बोनस जो आहे तो जाहीर केलेला आहे. तो म्हणजे 2,100 रुपयांचा धमाकेबाज बोनस जो आहे तो धडाकेबाज बोनस त्यांनी जाहीर केलेला आहे. महिलांना मिळणार आहेत 2100 रुपये बोनस मिळणार आहे. कशामुळे मिळणार आहे तर सण आनंदात साजरा करण्यासाठी शासनाची थेट भेट जी आहे ती लाडक्या बहिणीसाठी असणार आहे. योजनेसाठी पात्र जेवढ्या महिला आहेत तेवढ्या सर्व महिलांना ही 2100 रुपयांचा बोनस जो तो वितरित केला जाणार आहे. आता हा बोनस कोणत्या महिलांना मिळणार किंवा कशा पद्धतीने हा बोनस स्टेप बाय स्टेप तुमच्या खात्यामध्ये घ्यायचं आहे किंवा तुम्हाला बोनस मिळण्यासाठी नेमकं काय करायचं त्याच्याविषयी देखील आपण आपल्याकडे अपडेट आलेली आहे. ती देखील आपण व्हिडिओच्या पुढे माहिती पाहणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून मकर संक्रांतीला महिलांना 2100 रुपये बोनस तर मिळणार आहेच, सोबतच मोठे गिफ्ट मिळणार आहेत. 3 जबरदस्त गिफ्ट देखील शासनाने आखलेले आहेत. 3ही गिफ्ट तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही बघा तुम्हाला ते कशा पद्धतीने मिळणार. तर हे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेलं आहे, आम्ही मकर संक्रांतीनिमित्त पहिले गिफ्ट देणार आहोत वाढीव आर्थिक मदत. म्हणजे आतापर्यंत 1,500 येत होते त्याचे 2100 रुपये जे आहे ते केले जाणार आहेत. त्याच्यानंतर दुसरं गिफ्ट असणार आहे मकर संक्रांतीनिमित्त बोनस जो आहे तो तुम्हाला 2100 रुपये बोनस मिळणार आहे. तिसरं जबरदस्त गिफ्ट असणार आहे नवीन कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला एक वस्तू दिली जाणार आहे. ती वस्तू कोणती असेल ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. आता मेन मुद्द्याकडे वळूया. आत्ताच मुख्यमंत्र्यांची कॅबिनेटमध्ये बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर संपूर्ण मीडियासमोर त्यांनी सांगितलेलं आहे. CM एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद आपण थोडक्यात पार पडली आहे असे देखील म्हणू शकतो. आणि या पत्रकार परिषदेत अतिशय मोठे निर्णय जे आहेत ते झालेले आहेत. आता हे निर्णय कशा संदर्भात झालेले आहेत तर हे निर्णय झालेले आहेत आज लाडकी बहिणींचे पैसे वितरण करण्यासंदर्भात. मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून लाडक्या बहिणीच्या पैशांचं वितरण करण्यास सुरुवात करत आहे व नवीन 17 जिल्ह्यांची यादी जाहीर करत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. चला तर जाणून घेऊया या 17 जिल्ह्यामध्ये आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट. व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच चालूमध्ये व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी वाढ देखील होणार आहे. 2100 रुपयांची वाढ जी ती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात होणार आहे ती देखील तुम्ही बातमी बघू शकता. आता महत्त्वपूर्ण म्हणजे आज माझ्या बहिणींना मी पैसे वाटप करणारच आहे हे त्यांनी पत्रकार परिषदेत तर सांगितलेलं आहेच आणि त्या संदर्भात त्यामुळे त्यांनी 17 जिल्ह्यांची नवीन धडधडीत यादी जी आहे ती देखील लाडक्या बहिणींना दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं आजपासून
आजपासून पैशांचं वितरण 3 टप्प्यामध्ये कशा पद्धतीने केलं जाणार आहे त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. पहिला टप्पा असणार आहे दिवाळी भेट्स जे ती लाडक्या बहिणींना मिळायची राहिलो, त्यामुळे पहिले म्हणजे नोव्हेंबर अधिक डिसेंबर या 2 महिन्याचे पैसे. सोबतच तिसरा टप्पा असणार मकर संक्रांतीनिमित्त विशेष टप्पा असणार आहे, तो नंतर आपण पुढे पाहूयाच. चला तर महत्त्वपूर्ण म्हणजे सर्व जिल्ह्यांची यादी जाहीरच झालेली आहे. आज कोणते जिल्हे, उद्या कोणते जिल्हे आणि परवा दिवशी कोणते जिल्हे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम वितरित होणार त्याच्याविषयी संपूर्ण यादी जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे. यूट्यूबवर सर्वात अगोदर ही यादी आपण तुमच्यापर्यंत पोहोच करत आहोत. सर्वात पहिलं म्हणजे यादी क्रमांक 1 मध्ये पहिले 12 जिल्हे असणार आहे. त्या पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यामध्ये समाविष्ट आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. तर या जिल्ह्यांचा समाविष्ट पहिल्या यादीमध्ये असणार आहे. म्हणजे आज 5 वाजल्यापासून या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. याच्यानंतर पुढील 12 जिल्हे असणार आहेत. दुसरी यादी दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशीच रात्रीपासून पैशांचं वितरण होणार आहे दुसऱ्या यादीच्या अंतर्गत. तर ती दुसरी यादी असणार आहे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव. तर हे जे आहेत दुसरे 12 जिल्हे आहेत. आणि तिसऱ्या दिवशी 3 दिवस सलग पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे. तिसऱ्या दिवशी असणार आहे लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर तिसऱ्या दिवशी या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप 3 दिवस सलग लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरण जे ते महाराष्ट्रामध्ये केलं जाणार आहे. या 3ही याद्या तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे, एकदा व्यवस्थित ऐकून देखील घ्यायचं आहे कोणत्या जिल्ह्या याद्या आहेत ते. पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, 3 याद्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता पैसे तर येणार, परंतु बँकेनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तुमचं बँक खात्यामध्ये कोणत्या बँकेत खातं आहे तुमचं किंवा कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला पैशांची गरज आहे त्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर सर्वात प्रथम वितरण होणार आहे सर्व शासकीय बँकेमध्ये, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आपली, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ बडोदा देखील आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. त्याच्यानंतर तिसरी बँक आहे कॅनरा बँक देखील यामध्ये समाविष्ट आहे. तर अशा सगळ्या 6 बँकांमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर दुसरी यादी देखील प्रमुख त्याच्या पाठोपाठ दुसरी यादी देखील आलेली आहे. तर या दुसऱ्या यादीच्या अंतर्गत असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. तर या दुसऱ्या दिवशी या बँकेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आणि तिसरी यादी असणार आहे शेवटी जमा होणाऱ्या याद्यामध्ये, म्हणजे तिसऱ्या दिवशी IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट बँक. तर तिसऱ्या दिवशी या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर लाडक्या बहिणींना 3 मोठे गिफ्ट वितरण होणार आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे मकर संक्रांतीनिमित्त हे स्पेशल जबरदस्त धमाकेबाज गिफ्ट जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहेत. हे देखील आपण तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आजपासून राज्यभरामध्ये पैशांचं वितरण तर सुरुवात झालेली आहेच मित्रांनो. आणि हे बघा, आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण अपडेट जे आहे सर्वात अगोदर घेऊन येत असतो. हे गिफ्ट जर बघायचे असतील तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार तर ते तुम्ही एकदा वाचू शकता किंवा ते बघू शकता किंवा व्हिडिओ पाठीमागे घेऊन देखील तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा व्हिडिओला लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. धन्यवाद.